आता आपण वळणार आहोत न्यूज टॉप 9 कडे। निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि त्याच संदर्भातल्या 9 बातम्या। शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष गमावला, राष्ट्रवादीची कमान आता अजितदादांकडे। घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय। प्रतिज्ञापत्रात अजित पवारांच्या बाजूने 41 तर शरद पवारांच्या बाजूने 15 आमदार, मात्र राष्ट्रवादीचे 5 आमदार आणि एका खासदाराचं दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांची वकिलांसोबत चर्चा। कपिल सिब्बल आणि त्याचबरोबर अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत फोनवरून चर्चा। आज शरद पवार गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार। मराठी माणसांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न, सुप्रिया सुळेंची टीका। तर आम्ही सर्वजण मराठीच, पक्ष पळवण्याचा विषयच नाही। राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजितदादांना गेल्यानंतर अजित पवारांचा पलटवार। आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष, त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण। आम्ही सगळेजण मराठीच आहोत का रे? आपण मराठीच आहोत ना? आम्ही मराठीच आहोत, त्याच्यावर पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं? काय कोणाला काय म्हणायचं? आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू शकत नाही। आम्ही कामाचा विचार करणारी माणसं आहेत। अजित पवार गटाची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। संध्याकाळी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये बैठक होणार। जखमी वाघ घातक असतो, फुटीर गट आणि भाजपनं जाणलं पाहिजे। शरद पवारांसारखा बाप माणूस आमच्या सोबत, तर आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। इकडे ज्या व्यक्तीने नाही तर ज्या बापाली ती पार्टी सुरू केली असा बाप माणूस आमच्या बरोबर आहे, त्यामुळे आम्हाला कुठेही टेन्शन वाटत नाही। जखमी वाघ हा एकदम घातक असतो, हे कुठेतरी फुटीर गटाने तसंच भाजपने जाणून घेतलं पाहिजे। आम्हाला जनता न्याय देणार, आम्हाला खात्री आहे। अदृश्य शक्तींचा वापर करून सर्व घडवलं, अनिल देशमुखांचं वक्तव्य। भ्रष्टाचार करा, पक्ष फोडा, हीच मोदी गॅरंटी। मोदी राष्ट्रवादीला करप्ट पार्टी म्हणायचे, मोदींनी करप्ट पार्टी आता अजित पवारांना दिली आहे। संजय राऊतांचा मोदींवर हल्ला। नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असं मोदी आणि शहा या पक्षाला म्हणाले होते आणि अजित पवार हे करप्ट। आज काळानं त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे की तोच पक्ष मोदी आणि शहांनी अजित पवारांना दिला आणि अजित पवारांना आपल्या पक्षात घेतलं। भाजपमध्ये सर्वात जास्त अस्थिरता, भाजपचे आमदार सर्वात जास्त नाराज। अनेक भाजप आमदार आमच्या संपर्कात, अनिल देशमुखांचं वक्तव्य।